नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पिरियडमध्ये 3 सिद्धांत बघितले होते. जेम्स लॅक सिद्धांत, कॅनन बार सिद्धांत, सॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटिक सिद्धांत. आज आपण पाहणार आहोत मूलभूत भावना. मूलभूत भावना, आपल्या मूलभूत भावना ज्या आहेत त्या मूलभूत भावना 2 विभागात आहेत. श्रीमंत असणं, लोकप्रिय बनणं किंवा सुंदर दिसणं म्हणजे जीवन नाही. सुंदर दिसणं म्हणजे जीवन नाही, तर वास्तवाचं भान असणं, नम्र असणं आणि तुम्ही खरे जसे आहात तसे असणे म्हणजे जीवन होय. वास्तवात जसे आहात तसे असणं म्हणजे जीवन होय. जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा जीवन जगत असताना आपल्याला वास्तवाचं भान ठेवावं लागतं, नम्र असावं लागतं आणि आपली पर्सनॅलिटी जशी आहे, व्यक्तिमत्व जसं आहे तसंच आपण समजून घेणं म्हणजे जीवन होय. आपल्या ज्या भावभावना निर्माण होत असतात त्या भावभावनांचे मूलतः 2 विभाग आहेत. एक म्हणजे सकारात्मक भावना आणि दुसऱ्या म्हणजे नकारात्मक भावना. सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना या 2 प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या भावना आपल्या निर्माण होत असतात. आणि मग आपण जीवन जगत असताना आपल्याला जे अनुभव येत असतात त्या अनुभवानुसार आपल्या भावना ज्या आहेत त्या भावनाही वेगवेगळ्या छटांमुळे रूपांतरित होताना आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या छटांमुळे रूपांतरित होताना आपल्याला आपल्या भावना ज्या आहेत त्या भावना होताना दिसतात. आपल्याला जसे अनुभव येत असतात त्या अनुभवानुसार. उदाहरण बघूया. उदाहरणार्थ सुखाची भावना आनंदामध्ये, तर दुःखाची भावना शोक, लज्जा यात रूपांतरित होत असताना आपल्याला दिसते. बघा, आपल्याला जर सुख प्राप्त झालं तर आपल्याला आनंद वाटत असतो, म्हणजे सुखाची भावना ही आनंदामध्ये रूपांतरित होते. आणि मग आपल्याला जेव्हा दुःख होत असते त्यावेळेस आपण शोक करत असतो किंवा आपल्याला लज्जा वाटत असते. म्हणजेच दुःखाची भावना जी आहे ती भावना शोक आणि लज्जा यात रूपांतरित होत असताना आपल्याला दिसून येते. मग जसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या समोर निर्माण होत असतात, अशा वेगवेगळ्या प्रसंगांमधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा अनुभव घेत असतो. काही वेळेस आपल्या भावना इतक्या तीव्र बनतात की त्या आपल्यावर राज्य करत असताना दिसतात. काही भावना अशा असतात आणि त्या तीव्र स्वरूपात निर्माण होत असतात आणि मग या भावना ज्या आहेत त्या भावना आपल्यावर राज्य करत असताना आपल्याला दिसून येतात. मग अशा वेळी परिस्थितीचं संवेदन जे आहे ते संवेदन आपण घेतलेले निर्णय आणि आपले वागणे यावर भावनांचा प्रभाव असतो असं आपल्याला दिसते. उदाहरण घेऊया. समजा 2 व्यक्तींमध्ये वादविवाद सुरू आहे आणि त्या वादविवादांमध्ये त्यांच्या रागाच्या तीव्र भावना निर्माण होत जात असतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला हातापायी होत असताना दिसून येते. म्हणजेच आपल्या भावना इतक्या तीव्र बनतात की त्या भावना आपल्यावर राज्य करत असतात. या प्रकारची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्याला दिसून येते. तसंच भावना ज्या आहेत त्या भावनांच्या बाबत असंही म्हटलं जाते की कधी कधी रागाचा विस्फोट होतो
रागाचा विस्फोट होणं यासारख्या भावना आपल्या ज्या निर्माण होत असतात त्या भावना थोड्या वेळापुरता राहतात. तर राग निवडला की त्या भावना निघून जातात, रागाच्या भावना निघून जातात. परंतु प्रेम भावनांसारख्या ज्या भावना आहेत त्या भावना दीर्घकाळ टिकून राहतात असं आपल्याला दिसतं. प्रेम आनंद देणारी गोष्ट आहे, सुख देणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळेच प्रेम यासारख्या ज्या भावना आहेत या भावना आपल्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहत असतात असं दिसून येतं. तर असंही म्हटलं जाते की भीतीसारख्या ज्या भावना आहेत त्या भीतीसारख्या भावना आपल्याला सुरक्षित जे आहेत ते सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी सुद्धा आवश्यक असतात. सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी त्या भावना ज्या आहेत भीतीसारख्या भावना त्या आवश्यक असतात. उदाहरण बघूया. समजा आपल्याला आपलं कुटुंब चालवायचं आहे, कुटुंबाचं उदरनिर्वाहन करायचं आहे, तर उद्योग व्यवसाय जो आहे तो करण्याची भावना जी भावना निर्माण होते. मग त्यामध्ये रिस्क असेल तरी सुद्धा आपण ती रिस्क घेत असतो, भीती आपल्याला वाटत असते. परंतु ही भीती जी आहे त्या भीतीदायक भावना निर्माण होत असतात आणि आपण सुरक्षित जीवन जे आहे ते सुरक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की मागे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की रस्त्याने चालत असताना अचानक साप आपल्या समोर उभा राहिला तर आपल्याला भीती वाटते. मग भीती वाटते तर आपण सुरक्षित राहण्यासाठी तिथून पळ काढतो आणि स्वतःला सुरक्षित ठेवत असतो असं दिसतं. तर काही भावना ज्या आहेत त्या भावना आपल्या मानसिक स्वास्थ्य जे आहे ते मानसिक स्वास्थ्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या असतात. मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी काही भावना ज्या आहेत त्या काही भावना महत्वाच्या असतात. बघा आता सध्या परिस्थिती कोविड-19 चालू आहे. मग आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या प्रकारच्या नकारात्मक निर्माण झालेल्या आहेत आणि मग आपण काळजी घेत आहोत. आपलं मानसिक स्वास्थ्य ढासळणार नाही, आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील यासाठी काही गोष्टी आपण अंगीकारल्या आहेत. उदाहरणार्थ मास्क लावणं, सॅनिटायझर घेणं आहे. म्हणजेच काही भावना ज्या आहेत त्या काही भावना आपलं मानसिक स्वास्थ्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी सुद्धा महत्वाच्या असतात. तर काही भावना ज्या आहेत त्या काही भावना सामाजिक दृष्ट्या योग्य अयोग्य किंवा सामाजिक दृष्ट्या अनिवार्य असू शकतात. भावना सामाजिक दृष्ट्या योग्य अयोग्य. मग आजच्या परिस्थितीमध्ये आपण काय करत आहोत? हस्तांदोलन करत नाहीये, आपलं भारतीय परंपरा हात जोडून नमस्कार करत आहोत. तर योग्य अयोग्य ज्या काही सामाजिक दृष्ट्या आपल्या भावना निर्माण होत असतात त्यामधून आपण क्रिया प्रतिक्रिया करत असतो. तर काही सामाजिक दृष्ट्या आपल्या भावना ज्या त्या भावना अनिवार्य असू शकतात आणि त्या प्रसंगामध्ये त्या प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या प्रकारच्या भावना आपल्या निर्माण होत असतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. मग अशा प्रसंगी आपण अंत्यविधीमध्ये जात असतो आणि अशा अंत्यविधीच्या प्रसंगीमध्ये आपण दुःख व्यक्त करत असतो. दुःख व्यक्त करणे अपेक्षित असते आणि त्यामुळे आपण दुःख व्यक्त करत असतो. म्हणजे सामाजिक दृष्ट्या काही भावना अनिवार्य असतात. तर काही प्राथमिक स्वरूपाच्या भावनांमधूनही मिश्र भावना तयार होतात असंही दिसून येतं. म्हणजेच मूळ भावना ज्या आहेत त्या मूळ भावना या मिश्र भावनांचा आधार बनत असतात. मूळ भावना या मिश्र भावनांचा आधार असतात असं आपण म्हणतो. मग प्राथमिक भावना मूळ भावना ज्या आहेत त्या 6 प्रकारच्या भावना अर्कमन यांनी सांगितलेल्या आहेत. पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या आहेत.
आणि त्यांच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्र भावना ज्या आहेत त्या मिश्र भावना निर्माण होत असतात. तर आपण या पॉल अर्कमन यांचा दृष्टिकोन बघूया. पॉल अर्कमन यांनी 6 प्रकारच्या प्राथमिक भावना सांगितलेल्या आहेत, सुचविलेल्या आहेत. आणि या ज्या 6 प्रकारच्या भावना त्यांनी प्राथमिक सुचवलेल्या आहेत या सर्वांना मान्य आहे. म्हणजे पॉल अर्कमन यांचा दृष्टिकोन सर्वांना मान्य आहे. मग इथे आपण पहिली प्राथमिक भावना ती म्हणजे सुख, त्यालाच आनंद असं म्हटलं जाते. मग सुख ही जी भावना आहे ही सुख भावना एक प्रकारची सकारात्मक भावना आहे. आणि या सकारात्मक भावनेचा अनुभव जो आहे तो अनुभव आपल्या सर्वांनाच येत असतो. सुखाची भावना म्हणजे काय? तृप्ती, समाधान आणि आनंद याच्याशी जोडलेली आहे. आपली सुखाची भावना जी आहे ते सुखाची भावना तृप्ती, समाधान आणि आनंद याच्याशी जोडलेली आहे. आपल्याला सुख वाटलं की आनंद होत असतो. आपल्याला पाहिजे ते यश आपण प्राप्त केलं की आपल्याला समाधान मिळत असतं. आपल्याला हवं आहे ते मिळालं की आपल्या मनाची तृप्ती होत असताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून असं म्हटलं जाते की सुख ही जी भावना आहे ही भावना तृप्ती, समाधान आणि आनंद याच्याशी जोडलेली आहे. त्याचबरोबर हे सुखाची जी भावना आहे ती भावना आपली मानसिक खुशाली, आपलं आरोग्य आणि दीर्घायुष्य याच्याशी सुद्धा तिचा जवळचा संबंध आहे. सुख भावना निर्माण झाल्याच्या नंतर आपल्याला मानसिक शांती लागत असते, मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहत असते आणि आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य सुद्धा वाढत असते असं म्हटलं जाते. म्हणजेच सुखाच्या भावना ज्या आहेत त्या भावनांशी आपली मानसिक खुशाली, आरोग्य आणि दीर्घायुष्य याच्याशी जवळचा संबंध असतो असं दिसून येते. उदाहरणार्थ रियाचा वाढदिवस आहे. मग रियाचा वाढदिवस आहे आणि तिला तिच्या मित्रमैत्रिणींनी पार्टी देऊन चकित केली. वाढदिवस रियाचा आणि तिचे मित्रमैत्रिणी तिला अचानक पार्टी देतात आणि तिचा वाढदिवस साजरा करतात. म्हणजेच तिला आनंद जो आहे तो आनंद होत असतो, समाधान तिला प्राप्त होत असते. या पद्धतीने सुखाची संकल्पना जी आहे, सुख ही जी काही प्राथमिक भावना आहे या प्राथमिक भावनेच्या बाबत या प्रकारचा संदर्भ जो आहे तो संदर्भ पॉल अर्कमन यांनी दिलेला आहे. दुसरी भावना बघूया. दुसरी भावना दुःख. दुःख ही भावना जी आहे या दुःख भावनेची वैशिष्ट्ये म्हणजेच निराशा, दुःख आणि नैराश्य ही आहे. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख भावनेची वैशिष्ट्ये आहे. जसं आपल्याला सुखाचा अनुभव प्राप्त होत असतो त्या सुखाप्रमाणेच दुःखाचाही आपल्याला अनुभव जो आहे तो अनुभव अनेक वेळा येत असतो. सुखाप्रमाणेच दुःखाचाही आपल्याला अनेक वेळा अनुभव येत असतो. जसं सुख वाटत असते त्याच प्रकारे दुःख वाटणे हे सुद्धा सर्वसामान्य आणि नैसर्गिक असते. दुःख वाटणे हे सर्वसामान्य आणि नैसर्गिक असते. असे असले तरी दीर्घकालीन दुःख जे असतं, दीर्घकालीन दुःख, हे दीर्घकालीन दुःख निराशामध्ये रूपांतरित होत असतं. दुःखाचे प्रकारही आपण पाहिलेले आहेत 11वी मध्ये. दुःख जे आहेत ताणतणावामध्ये आपण पाहत असताना दीर्घकालीन ताण जो आहे तो दीर्घकालीन ताण
जास्त वेळ राहतो आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये निराशा प्राप्त होत असते. आणि म्हणून दीर्घकालीन दुःख जे आहे ते दीर्घकालीन दुःख निराशामध्ये रूपांतरित होऊ शकते असं म्हटलं जातं. मग असं जरी असलं तरी दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्गही आहेत. ज्या व्यक्ती दुःखाला तोंड देण्यासाठी पुढे सरसावत असतात त्या व्यक्ती भावनिक दृष्ट्या स्थिर होण्यास मदत त्यांना होत असते असं आपल्याला दिसतं. म्हणजेच दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग आहेत आणि त्याने भावनिक दृष्ट्या स्थिर होण्यास मदत होत असते. आता बघा, रोहनचं उदाहरण आपण पाहूया की रोहन जो आहे त्या रोहनचा प्रेमभंग झाला आणि त्यामुळे त्याचे त्याच्या मैत्रिणी बरोबरचे प्रेमाचे असलेले संबंध जे आहे ते प्रेमाचे संबंध तुटले. त्यामुळे रोहनला दुःख झाले, रोहन दुःखी झाला असं आपल्याला दिसून येतं. तिसरी भावना त्यांनी सांगितली ती म्हणजे राग. राग भावनेच्या बाबत असं म्हटलं जाते की राग ही अशी शक्तिशाली भावना आहे की ज्यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश या राग भावनेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. बघा, एखादा आपला मित्र जर आपल्याला काही बोलला, वाईट बोलला आणि त्याचा फार आपल्याला राग आला की आपण त्याच्याशी कट्टी घेतो, विद्रोह करतो किंवा आपल्यामध्ये फ्रस्ट्रेशन निर्माण होऊ शकते, विफलता निर्माण होऊ शकते. मग हा जो राग आहे हा राग निर्माण झाल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये काही बदल घडून येत असतात. उदाहरणार्थ, चेहऱ्यावरील भाव बदलत असतात, आपली देहबोली जी आहे ती देहबोली बदलते, व्यक्तीच्या आवाजाचा स्तर बदलत असतो, व्यक्ती आक्रमक होत असते, आक्रमक वागत असते. आणि या सर्व चेहऱ्यावरील भाव आहेत, देहबोली, आवाजाचा स्तर, आक्रमक वागणूक यामधून व्यक्ती आपला राग व्यक्त करत असतो किंवा व्यक्तीचा राग या अवस्थेमधून व्यक्त होत असताना आपल्याला दिसतो. रागाच्या बाबत असं म्हटलं जाते की राग जो आहे तो राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे. दुधारी तलवारीप्रमाणे. एक उदाहरण असं देता येईल आपल्याला की मित्राशी मतभेद झाल्यामुळे आणि त्यामुळे समीरचे त्याच्या मित्राबरोबर जे संबंध जे संबंध बिघडले आणि त्यामुळे समीरला राग आला किंवा समीरला राग येईल. मग याचं दुसरं उदाहरण असं घेऊया की समजा दोन मित्र आहेत, एक दुसऱ्याला काहीतरी बोलला, त्यामधून त्याला राग निर्माण झाला, परंतु मैत्री टिकवायची असेल तर तो राग निवळतो, तो राग तो घालविण्याचा प्रयत्न करतो आणि मैत्री जी आहे ती मैत्री तो टिकवित असतो असं दिसून येतं. आणि त्यामुळे जसं म्हटलं जाते की राग जो आहे तो राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे असं म्हटलं जातं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.